आज दिनांक 13 जून 2026 दुपारी अंदाजे 12:30 वाजताच्या सुमारास पुसद शहरातील जे आपलं उपजिल्हा रुग्णालय पुसद आहे त्याच्या बाजूलाच आपण हे संपूर्ण बघत आहे की किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आग लागलेली आहे। आणि नुकतंच काहीच वेळापूर्वी जे अग्निशमन दल आहे त्यांनी या ठिकाणी पाचारण केले आणि आग विझवलेली आहे। आता महत्वाची बाब म्हणजे ही आग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे, कारण की या ठिकाणची जी भीषणता आहे, भयावहता आहे, क्वचितच आपोआप लागलेली आग आणि त्यामुळे धारण केलेलं एवढं विकराळ रूप आपणास बघाव्यास मिळते। बरं असो, त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे थोडं समोर येऊन जा। या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणावर बघू शकता की जे केचप वगैरे आहे किंवा जे चॉकलेटचे रॅपर वगैरे आहे किंवा चॉकलेटचे जे पॅकेट आहे या ठिकाणी आपणास बघाव्यास मिळते। एकीकडे आपण बघत आहे की IAS मुंडे साहेब यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त किंवा जे चुकीच्या पद्धतीने तशा प्रकारे जे व्यापार करत आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाईचं सत्र हे सुरू आहे। आणि तेच दुसरीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर जे एक्सपायर झालेले म्हणाव किंवा अशा ठिकाणी फेकलेले जे चॉकलेट्सचे पॉकेट आहे नेमका ते काय संदेश देतात। एकीकडे आपण असंही समजू शकतो की हे पेटवण्याच्या नादामध्ये, हे नष्ट करण्याच्या नादामध्ये छोटीशी आग लावली असावी आणि त्याच आगीने चक्क विकराळ रूप धारण केलं। बरं, महत्वाची बाब म्हणजे माझ्या पाठीमागे बघा, ही संपूर्ण जी आहे ही मानवी वस्ती आहे आणि याच्या थेट बाजूला ही आग लावण्यात आलेली आहे किंवा आग लागलेली आहे। ही जी घटना उघडकीस आलेली आहे, आपण हा संपूर्ण परिसर बघू शकतो। आपल्याजवळ व्हिडिओ फुटेज सुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा अतिशय मोठा भाग हा आगीने व्यापलेला आहे आणि याच्या बाजूला सुद्धा आग लागलेली होती। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ती आग सद्यस्थितीमध्ये विझवण्यात आलेली आहे, परंतु आणखीही या ठिकाणी अग्निशमन दल पाचारण करणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे, कारण की आग अजून विझलेली नाही, आतमधून आग ही अजून पेटलेलीच आहे। ज्याप्रमाणे म्हटलं सुरुवातीला की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असावी असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जात आहे, परंतु जर ही आग मोठ्या प्रमाणावर लागली असती किंवा आगीने भीषण रूप धारण केले असते तर मागं मानवी वस्ती आहे आणि बाजूलाच उपजिल्हा रुग्णालय पुसद आहे, ज्या ठिकाणी शेकडो पेशंट हे उपचाराकरिता थांबलेले आहे। आता या विषयासंदर्भात आपण लवकरच जर काही अपडेट मिळाली तेही घेऊन येत राहू। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।